मित्रांनो, शिवसेनेचा खरा निष्ठावंत वाघ कोण आहे हे पुन्हा एकदा अरविंद सावंत यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. आता विषय असा आहे की नारी शक्ती वंदन विधेयक म्हणजे महिलांचं 33% आरक्षण जे आहे लोकसभेमधलं, या विधेयकावर बोलत असताना अरविंद सावंत यांनी विरोधकांवर चांगलीच पट्टी खरडली होती आणि त्यांना धारेवर घेतलं होतं. आणि या विधेयकावर बोलत असताना त्यांनी कुलदीप सेंगर असेल, बृजभूषण सिंग या बलात्कारी लोकांची नावं घेत सभागृहाला उद्देशून या विधेयकाच्या टायमिंगवर ते बोलत होते आणि चांगलीच पकड धरली होती. आणि त्याच वेळेला निशिकांत दुबे हे दरवेळेप्रमाणे मध्ये उडी मारला आणि त्यांनी म्हणलं की निशिकांत दुबे मध्ये उडी मारत आदित्य ठाकरेला धारेवर घेतलं आणि आदित्य ठाकरेने हिरोईनला मारलं अशी वल्गना त्यांनी केली. आणि त्याच वेळेला अरविंद सावंत, सुप्रिया सुळे हे तुटून पडले आणि त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की बाबा खरा शिवसैनिक कोण आहे. आणि त्यांनी विषय काढता काढता असंच म्हटलं की जर तुम्ही अशी नावं घेत असाल तर आम्ही तडीपाराची नावं घेऊ. तुम्हाला माहिती आहे कोण तडीपार गेलेलं आहे आणि बलात्कारांची नावं तुम्ही जाहीर करा, ते रेकॉर्डवर येऊ द्या. अशा गोष्टींना त्यांनी एवढ्या मस्त पद्धतीने लोकसभेमध्ये निशिकांत दुबेला ताब्यावर घेतलं की त्यांची बोलती बंद झाली. आता इनडायरेक्टली तडीपार कोण होतं गोधरा प्रकरणामध्ये हे सगळ्यात जगाला माहिती आहे. म्हणजे इनडायरेक्टली अमित शहा यांच्यावर त्यांनी टिप्पणी करून त्यांना तडीपार म्हणलं. आता विषय असा आहे की यावरून अजून एकदा सिद्ध झालेला आहे की अरविंद सावंत हे खरे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. बाकीचे सगळे दात नसलेले, पंजे नसलेले वाघ आहेत. फक्त त्यांच्याकडे काहीच नाही. हे टायगर प्रोजेक्ट, हे प्रोजेक्ट, मिशन असलं करू शकतात. पळवापळवी, उडवा उडवी, आमदार चोर, खासदार चोर या गोष्टी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जमू शकतात. ते खऱ्या ठाकरे घराण्याला ठाकरे बाजी शिवसैनिक यांच्यात नाही आहे. यांचा खरा ठाकरे बाणा जपणारा शिवसैनिक हा अरविंद सावंत आहे, हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं.